यूपीमध्ये पुन्हा आता ढाबा पॉलिटिक्स बघायला मिळते। हॉटेल्स ढाबे यांची तपासणी केली जाणार आहे। योगी आदित्यनाथ यांनी या संदर्भात आदेश दिलेत। अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी होणार असून जेवणामध्ये तसंच खाण्याच्या वस्तूंमध्ये भेसळ खपून घेणार नसल्याचा इशारा योगी सरकारने दिलेला आहे। सोलापूरच्या वनीकरण विभागाच्या विरोधामध्ये हलगीनाथ आंदोलन करण्यात आलं। लहुजी शक्ती सेनेच्या वतीने हलगीनाथ आंदोलन करण्यात आलं। सामाजिक वनीकरण विभागाच्या भ्रष्टाचाराच्या फेर चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे। नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची 5 ऑक्टोबरला चाचणी होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये चाचणी पार पडणार आहे। सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। उल्हासनगरमध्ये पाण्याच्या समस्यांनी नागरिक हैराण झालेत। गुरुनायक नानक परिसरामध्ये अनेक महिन्यांपासून अनियमित पाणी पुरवठा सुरू आहे। वारंवार निवेदन देऊन देखील पाणी पुरवठा विभागाच्या वतीने याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। चिपळूणमध्ये 2 तासांपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली। पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालाय। पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलेलं आहे। राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या आराखड्यांना मंजुरी देण्यात आली। मुख्यमंत्री शिंदेंच्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीमध्ये यांना मंजुरी देण्यात आली। 305 कोटींच्या आराखड्यांना मंजुरी दिली असून पंढरपुरातील दर्शन मंडप आणि दर्शन रांगेसाठी 129 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। शरद पवार 28 सप्टेंबरला कर्जत जामखेडच्या दौऱ्यावर आहेत। कर्जत जामखेड मतदारसंघाचा आढावा ते घेणार आहे। 29 सप्टेंबरला शरद पवारांचा अकलूजचा दौरा आहे, तर 30 सप्टेंबरला बारामतीचा दौरा असेल। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली। केतन तेरोडकर यांनी हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली। शाळेचे ट्रस्टी चाइल्ड पॉर्नोग्राफीमध्ये सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला। तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 10,000 बोगस मतदार आढळले, तर 10,000 मतदारांची बोगस दुबार नावे आढळलेली आहेत। निवडणुकीच्या पारदर्शकतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। धुळे सोलापूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा समाजाने हे आंदोलन केलं। महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, तर पोलीस आणि आंदोलकांमध्ये चर्चा सुरू आहे। मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सभा संपन्न झाली। 50वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली। नेट बँकिंग सुविधा येत्या 2 महिन्यात उपलब्ध केली जाईल अशी माहिती देण्यात आलेली आहे। अंबरनाथ बदलापूर भागामध्ये मुसळधार पाऊस झाला। मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर विजेच्या कडकडाटासह परिसरामध्ये दमदार पाऊस सुरू आहे। अमरावतीमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आलं। कोतवालांचं 1 दिवसीय धरणे आंदोलन सुरू आहे, तर चतुर्थ श्रेणीचा दर्जा आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। जरांगे पाटलांनी कधीही धनगर आरक्षणाला विरोध केला नाही अशी प्रतिक्रिया धनगर नेते सुरेश कांबळे यांनी दिली। जरांगेंचा धनगर आरक्षणाला पाठिंबा कायम आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये जुंपलेली आहे। मोदींच्या हस्ते भेडेवाड्याच्या स्मारकाचं भूमिपूजन होणार आहे, मात्र भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा विरोध आहे। काम सुरू झालेलं असताना भूमिपूजनाची गरज काय असा आक्षेप आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी घेतला आहे। 10 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली। पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळतोय। जिल्ह्यामध्ये पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। हिंगोलीमधील औंढा नागनाथ शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत। हिंगोली ते छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्गावर टाकण्यात येत असल्यानं रस्त्यावर दुर्गंधी पसरलेली आहे। दुसऱ्यांना स्वच्छतेचं महत्त्व सांगणाऱ्या नगरपंचायतीचा ढिसाळ कारभार समोर येतोय। नांदेडच्या धर्माबाद तालुक्यामध्ये शेतकरी विविध मागण्यांसाठी आक्रमक झालेत। मोर्चा काढत धर्माबाद तहसील कार्यालयाच्या समोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिलेला आहे। वाशीमध्ये कोतवाल संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन पुकारण्यात आलं। कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा आणि इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन करावं लागलेलं आहे।
कोल्हापूर शहरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली। भारतीय हवामान विभागानं पश्चिम महाराष्ट्रासह उर्वरित महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज वर्तवलेला होता। या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर शहरासह लगतच्या ग्रामीण भागात पावसानं तुफान बॅटिंग केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात काँग्रेसच्या वतीनं पोलिसांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांना रक्तानं लिहिलेलं पत्र पोलिसांनी फाडल्याप्रकरणी हा निषेध करण्यात आलेला आहे। सिल्लोड तालुक्यातील धानोरा फाटा येथे मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। मुंबईतली पहिली भूमिगत मेट्रो लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे। मुंबई मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्याचं लवकरच लोकार्पण होणार आहे। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मेट्रो 3चा पहिला टप्पा सुरू होणार आहे। बीकेसी ते आरे कॉलनी मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होणार आहे। मुंबईतील ट्रिपल तलाक प्रकरणातील आरोपीवर डोंबिवलीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपी आरिफच्या विरोधात डोंबिवलीत देखील पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। लोकशाही मराठीच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे।